योगेश पवार मैदानात उतरलेले आहेत आणि स्ट्राइक मध्ये उभे आहेत निवृत्ती पाटील। दोन्ही टीमना आपला 12th मॅन भगत साहेब इथे आलेले आहेत। सुहास धन्यवाद। बंधू आल्या आल्या प्रहार केला आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय। एक धाव तर घेतलेली आहे आणि 2 धावांनी स्वतःच आणि संघाचं खातं खोललेलं आहे ते प्रमोद पाटील यांनी। मयूर भोईर साहेब तुमचंही मनापासून धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे बंधूंचं पण धन्यवाद। प्रमोद पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, प्रमोद पाटील राईट आर्म राऊंड। हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। बॅट कट असल्या कारणाने 1 धाव मिळते आणि एका धावेनं धावफलक वाढतोय, धावसंख्या पोहोचते ती एनडीआर वॉरियर्स नावेरोहा संघाची 3 बिनबाद 3। 2 चेंडू प्रमोद पाटील यांनी फेकलेत, 2 चेंडूंमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत। मिस्टर परफेक्ट योगेश पवार याला स्ट्राइक मिळालेला आहे आणि खेळण्यासाठी तयार। योगेश पवारनं सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, एक सिंगल फक्त काढलेली आहे आणि सिंगल काढून स्ट्राइक रोटेट केलेला आहे। धावसंख्येचा आकार पण बदललेला आहे। 4 धावांवर आता पोहोचलेली आहे ती एनडीआर वॉरियर्स नावेरोहा। हा चेंडू झेल मला असं वाटतं सुटलेला दिसतोय। या चेंडूवर 1 सिंगल मिळते। पहिलं षटक तसं पाहिलं तर पहिलं षटक हाणामारीचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे। या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू मारला जातो, मात्र या दोन्ही फलंदाजांनी ठरवलंय की हा जो गोलंदाज आहे घातक आहे प्रमोद पाटील, याला आपण खेळून काढूया। जर का लूज चेंडू मिळाला तरच आपण त्याला मारायचं, अन्यथा सिंगल डबलचं जे गणित आहे समीकरण आहे ते जुळवायचं। फुलटॉस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गॅप मध्ये मारतोय तो योगेश पवार आणि योगेश पवार यांचा खणखणीत असा चौकार। हॅलो बोला। तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग रिव्ह्यू आहे ना? यस, योगेश पवार यांचा रिव्ह्यू आहे, बघूया। नो बॉल साठी त्यांनी आक्षेप घेतलेला, रिव्ह्यू सक्सेस होतोय की फेल होतोय? बॅटिंग रिव्ह्यू आहे पंचांनी तर हा चेंडू बरोबर चेंडू आहे असं सांगितलेलं आहे, परंतु आक्षेप घेण्यात आलेला आहे, रिव्ह्यू मागवण्यात आलेला आहे तो फलंदाज योगेश पवार यांच्याकडून। निर्णायक मॅच आहे, नॉकआउटची मॅच आहे, प्रत्येक एक चेंडू महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे आणि फेअर डिलिव्हरी म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेली आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू फुकट जातोय तो एनडीआर वॉरियर्स संघाचा। हा चेंडू ओव्हरपिच होता, फक्त फ्लिक केलाय, स्क्वेअर लेग मध्ये 1 सिंगल रन मिळते। शांत क्रिकेट, अतिशय शांत क्रिकेट, कारण दोन्ही संघ एकाच एरिया मधले, दोन्ही संघ एकाच परिसरातले दोन्ही संघ आहेत, त्यामुळे या दोन्ही संघातील खेळाडूंना बरेचसे खेळाडू परिचित असतील, बरेचसे खेळाडू आहेत ते ओळखीचे असतील, त्यांचा खेळ ओळखीचा असेल, त्यांचा गेम ओळखीचा असेल। तिकडे गुंजाळ साहेब मला असं वाटतं बसलेले आहेत, बिग सपोर्टर्स आहेत या टीमचे, ज्यांनी इथे समालोचन केलं तेही उत्कृष्ट असे समालोचक उपेंद्र पाटील साहेब तिथे बसलेले आहेत। बरेचसे मान्यवर या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया। आणि नौखार एरियामध्ये, अलिबाग एरियामध्ये जे लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांनी आपले मोबाईल सेट्स उघडलेले आहेत, टीव्ही ऑन केलेली आहे, कोण स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून, कोण फायर स्टिकच्या माध्यमातून जर या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं पण आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया। दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज दीपक गंभे, ज्यांनी पहिल्या मॅचचा दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलेला। तर याच दरम्यान आमचे खऱ्या अर्थाने चंद्रकांत नावडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय। त्याचबरोबर आमचे पराग गावंड त्यांचंही आम्ही स्वागत करतोय। हा झेल घेण्याचा प्रयत्न होता, धावा वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, झेल काय झाला नाही, मात्र धावा वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, निर्णायक सामना आहे
अटीतटीचा सामना होण्याची दाट शक्यता आहे. इकडे सूर्य पण आहे आणि चंद्र पण दिसतोय आणि जी पाखरं आहेत ती आता आपल्या घराकडे निघालेली आहेत, कारण संध्याकाळी रात्र होण्याच्या अगोदर ही पाखरं घरी जातील. आपण मात्र रात्र झाली तरी इथेच असू, कारण आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतोय. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये भरपूर फरक आता आपल्याला जाणवत चाललेला आहे, त्यामुळे आपल्या हेल्थवर पण परिणाम होतोय. परंतु एक धाव आरोग्यासाठी हा मूल मंत्र घेऊन या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. हा चेंडू योगेश पवारला टाकलाय, मारलाय चेंडू हवेत. ओहो, काय झेल टिपलाय, वाह, मस्त झेल टिपला कपिल देव स्टाईल ना, आणि बाद होतोय तो योगेश पवार. मी या ठिकाणी घेतोय. खास करून आपण पाहतोय रायगड 40+ प्रीमियर लीग, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन पुरस्कृत ही 40+ आम्ही या ठिकाणी आमचे खऱ्या अर्थानं चंद्रकांत नावडेकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आदरणीय आमचे संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण एक मान सन्मान घेऊया. 12 धावा झालेल्या आहेत, 12 धावा धावफलकावर, आणि सूरज मला असं वाटतं पाटील मैदानाकडे रवाना झालेले आहेत. अष्टपैलू कामगिरी सूरज पाटील यांची आपण पाहिलेली आहे. आदरणीय चंद्रकांतजी नावडेकर यांचा मान सन्मान इथे होतोय. संदीप दादा आणि अशोक बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. फक्त म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर दुबई, कतार, न्यूझीलंड अशा ठिकाणी आपल्या या भजनाची गोडी तेथील लोकांना आपल्या भजनाने दाखवणारे आदरणीय अशोक बुवा यांचं मनापासून स्वागत. हो, सेन्सिबल क्रिकेट, फक्त कट केला चेंडू, कारण इंज्युअर्ड आहे तो फलंदाज. त्या अगोदर आपण बघितलं होतं क्षेत्ररक्षण करताना हाताला थोडीफार दुखापत झालेली आहे, मात्र त्यामुळे एक सिंगल काढून आता स्ट्राईक दिलेला आहे तो निवृत्ती पाटलांना. 4 वर खेळतायत निवृत्ती पाटील, 3 चेंडूंचा त्यांनी सामना केलेला आहे. गार्ड मागतायत आता पंचांकडून आणि खेळण्यासाठी तयार आहेत. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं होतं, दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं. दुसऱ्या षटकापासून मुभा देण्यात आलेली आहे हवं तसं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. कमीत कमी 4 खेळाडू 8 ठेवायचे, बाकी हवं तसं क्षेत्ररक्षण लावायचं. हा, जोरात हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही जुळलं, थोडासा चेंडू लेट बॅटवर आला, ब्लाइंड शॉट खेळण्यात आला आणि अशा रीतीने या चेंडूवर एक सिंगल मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. एक चौकार फक्त प्रमोद पाटलांच्या गोलंदाजीवर 5व्या चेंडूवर आलेला. त्यानंतर आणि त्या अगोदर एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. संथ गतीनं गंगेसारखं वाहते ही धावांची धारा, ती योगेश पवार यांच्या पलटणची. एनडीआर वॉरियर्स फ्लिक केला चेंडू, सिंगल काढली आहे. एकच सिंगल या चेंडूवर मिळते. या सिंगलनं हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 15च्या घरामध्ये. अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा इकडून सांगतायत पाठीराखे, एक मार, एक तरी षटकार चौकार लागला तर आपल्या धावसंख्येला चांगला आकार येईल. मात्र गोलंदाज दीपक गंभे हुशार आहे. शॉर्ट पिच फसवला अक्षरच्या फलंदाजाला. पुढे सरसावण्याचा, फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज निवृत्ती पाटलांनी, मात्र सलामीला आलेल्या निवृत्ती पाटलांना बांधून ठेवलं. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांमध्ये धावा आहेत एनडीआर वॉरियर्स नावे रोहा संघाच्या 15. 1-15 शांत क्रिकेट, अतिशय शांत पद्धतीनं द गेम ऑफ जेंटलमॅन असं म्हटलं जातं क्रिकेटला, आणि ते क्रिकेट आपण इथे अनुभवतोय. या अगोदर आपण बघितलं 69 धावांचा पाठलाग सुरू होता आणि मस्त फलंदाजी नंदादेवी नांदगाव संघानंच केली होती, जशी फलंदाजी त्यांच्या अपोजिट टीमनं एनडीआर वॉरियर्स नावे रोहानं केलेली. आमच्या बाजूला 12th मॅन आमचे भगत साहेब, सुहास भगत साहेब इथे बसलेले आहेत. मस्त झेल घेतले त्यांनी. 2 निर्णायक क्षणी त्यांनी 2 अतिशय चांगले असे झेल टिपले आणि आपल्या संघाला विजय मिळवण्यामध्ये त्यांनी थोडासा खारीचा वाटा उचललेला आहे. 2 षटक संपले, 3रं षटक घेऊन येत आहेत रुपेश भाभी. रुपेश भाभीच्या या चेंडूला सूरजनं तटवलंय. सरळ चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. क्या बात आहे.
तो सूरज न म्हणजे चहात पडलेली माशी आपण सहज कशी उचलून बाजूला करतो तसं असं वाटलं पण नाही की षटकार जाईल. एक तर इंज्युअर्ड आहे, कदाचित 2 हातांपैकी एकच हाताचा त्याला जास्त वापर केलेला आपल्याला दिसला, त्यामुळे असं वाटलेलं की जेल होईल, परंतु नाही. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी गेला, षटकार गेला. सूरज एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून ठासून भरलेली आहे. त्यानं दाखवलेलं आहे आतापर्यंत, इंज्युअर्ड होऊन सुद्धा त्यानं मारला आहे तो षटकार. पुन्हा सूरजनं टायमिंगचा फटका मारला, मात्र हातामध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल टिपला जातोय. सूरज पाटील बाद. धन्यवाद टीजे. त्याच दरम्यान एक स्वागत घेतो आम्ही आमचे आदरणीय हिराचंद शेठ भोईर यांचा यथोचित मान सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. खऱ्या अर्थानं आपण उपस्थित लावले आणि आमच्या रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 हे भव्य दिव्य आयोजन, आणि या आयोजनामध्ये हिराचंद शेठ भोईर यांची उपस्थिती आपण पाहतो. त्यांचा यथोचित मान सन्मान मंचावरती आपण आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील आणि अनिल दादा यांच्या शुभास्ते आपण घेतोय. धन्यवाद आपण आलात आणि आमच्या या मंचाची शोभा वाढवली. शेखर भगत पेन क्रिकेटचा अजून एक स्टार खेळाडू मैदानात उतरलेला आहे. बघूया शेखर काय करतोय. शेखरनं आल्या प्रहार केलाय, लॉंग ऑफ मध्ये मारतोय शेखर, लांब 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 षटकार. एक हाताला लागलाय अगोदरच, दुसऱ्या हाताला आता इंजुरी नकोय आपल्याला, कारण तुझी गरज आहे संघाला, त्यांचे मालक सांगतायत. फुलटॉस चेंडू तटवलाय पुन्हा एकदा आणि याही चेंडूवर मिळतोय षटकार. अगदी सहज 2 लिलया शेखरनं षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. शेखरनं लगातार 2 षटकार लगावले. बघूया शेखर षटकारांची हॅट्रिक करेल का. गोलंदाज मात्र महागडा ठरतायत ते रुपेश भाभी. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 3 षटकारांचा मार त्यांनी खाल्लाय. तर माली साहेब या ठिकाणी बघा, म्हणजे म्हणतात ना का एखाद्या गोष्टीमध्ये जावा आणि त्या गोष्टीच्या प्रेमात पडावा, आणि प्रेमात पडणारा फटका या ठिकाणी आलाय. एक बिगिश षटकार. डीजे थांबायचं आहे. तर अशा आयोजनाच्या प्रेमात आमचे हिराजी शेठ भोईर हे पडलेत आणि त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की आपण हमेशा आपण काही ना काही करत असता या असोसिएशनच्या माध्यमातून, मात्र या असोसिएशनला काहीतरी फुलाची पाकली म्हणून आमच्याकडे काहीतरी योगदान असावं. त्यांच्याकडनं आम्हाला रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्याकडनं आम्हाला लाभलंय. तर हिराजी शेठ भोईर आपला हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सगळ्या देणगीदारांचं, ज्यांनी मदत केली आहे त्यांचं सत्यवान दादा आभार मानतात. परंतु लगातार 3 षटकार शेखर भगतनं मारलेले आहेत. 4थ्या पोझिशनला आलेला आहे, 2 डाऊन पोझिशनला आलेले आहेत शेखर, आणि अध्यायाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे ती जबाबदारी त्यानं लिलिया पार केलेली आहे. 3 चेंडू 3 षटकार झाल्यात. 4थ्या चेंडूवर काय होईल. चौथा पण चेंडू भिरकावलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. हा तर षटकार नाही तर 8 9 10 मारलेला आहे तो शेखरनं. अफलातूनची फलंदाजी आज शेखरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. या निर्णायक क्षणी या 3ऱ्या षटकामध्ये 5 षटकार एका ओव्हर मध्ये आलेले दिसत आहेत रुपेश बाबींच्या, आणि सर्वात महागडी ओव्हर कदाचित, सर्वात महागड षटक कदाचित रुपेश माळींचं हे असेल. 6 पंचे 30 म्हणजे 30 धावा या षटकामध्ये कुठून काढलेल्या आहेत त्या रुपेश बाबी यांच्या शेखर भगत यांनी. डीजे
आपण इथे चर्चा करत होतो फक्त योगेश पवारची, मात्र योगेश पवारनं हा जो हिरा घेतलाय फक्त 500 पॉइंट्सला. पण या 500 पॉइंटची जी किंमत आहे ती व्याजासकट अजून चक्रवाढ व्याज पद्धतीनं इथे वसूल करतोय तो शेखर भगत. अफलातून अशी फलंदाजी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलेले निवृत्ती पाटील आता मात्र स्ट्राईकला आलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल घडवून आणलेला आहे तो वाटेकर साहेबांनी. बघूया विनोद वाटेकर काय आता इथे करामत करणार आहेत, काय व्यूहरचना रचणार आहे ते पाहणं गरजेचं ठरणार आहे. एक शेवटचं षटक, 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. 4थं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज जयेशचा हा चेंडू यॉर्कर होता, खणून काढला जातोय घरंगळ्यात, कार्पेटला चिरत जातोय तो मिड विकेट मध्ये. एक सिंगल रन घेतलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, सॉरी 4 ओव्हरची मॅच म्हणजे शेवटचं षटक आहे. बघा शेखर यांनी विचारून घेतलेलं आहे की 4 ओव्हरची की 5 ओव्हरची, म्हणजे मला तसं खेळायला शेवटचं षटक आहे. हाणामारीसाठी मला असं वाटतं निवृत्ती पाटलांनी 1 रन काढून दिलेली आहे ती शेखरला. शेखर बघतोय आणि जयेश पण काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. जयेशने पण बघितलंय की हा फलंदाज हावी झालेला आहे, ओव्हरपिच चेंडू मारतोय, असं मारतोय तसे चेंडू मारतोय, आखूट टप्प्याचा टाकला तरी मारतोय, पायावर सरळ चेंडू टाकला तो जयेश यांनी. शेखर यांना चेंडू गेला तो निर्धाव. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जयेश टू शेखर, फुल टॉस आणि फुल टॉसला असाच मार बसणार. मिड विकेट सीमारेषे पलीकडे अजून एक षटकार मारतायत ते शेखर भगत. कारण 4 षटकांचा हा सामना आहे आणि भला मोठा डोंगर धावांचा इथे रचण्याचा प्रयत्न सुरू होतो एनडीआर वॉरियर्स न्हावे रोहा या संघाकडून. गोलंदाज हतबल झालेले दिसत आहेत ते खैराळे रोहा संघाचे. हाही चेंडू खणून काढलेला आहे, यॉर्करचा भरणा आहे आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत. हा चेंडू फेकलाय यष्टीरक्षकाकडे आणि यष्ट्यांवर चेंडू मारण्यामध्ये यश नाही आलं. ते विनोद वाटकरेंना वाघ मागे लागल्यासारखे धावत सुटले, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या विकेटची अहमियत, त्यांनी किती वेळ विकेटवर राहावं याचं महत्व त्यांना माहिती आहे. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये अजून एखाद दुसरा षटकार आला तर ते संघासाठी उपयुक्त ठरेल हे माहिती आहे शेखर भगत यांना. त्यामुळे त्यांनी ही जी एक्स्ट्रा पाहिजे होती ती रन त्यांनी घेतलेली आहे आणि खेळण्यासाठी तयार. शूजच्या लेस पुन्हा एकदा बांधतायत ते शेखर भगत. त्या कारणाने थोडी रेस्ट पण मिळते आणि खेळण्यासाठी तयारी पण करायला वेळ मिळतोय. हा चेंडू हो वडा स्ट्रोक, जबरदस्त पॅरलल मारलेला हा अंपायरच्या डोक्यावरून षटकार. क्या बाद है शेखर. इथे सांगतायत शांतारामजी की 8 चेंडू मध्ये 38 धावा कुठून काढलेल्या त्या फलंदाजांनी. 1 फक्त घेतले दुहेरी धाव आणि 1 डॉट, म्हणजे खाईन तर खाईन तुपाशी, नाही तर उपाशी राहायला लागलं तरी चालेल. आणि तूप अगदी प्युअर घी त्यांना मिळतंय. जबरदस्त फटकेबाजी, अफलातून फलंदाजी शेखर यांची. शेवटचा चेंडू असेल या सत्रातील तो. ये फुल टॉस आलाय, मारलाय आणि हाही चेंडू जातो सीमारेषा पार. षटकारासाठी जरा जोरदार टाळ्या शेखर भगत साठी झाल्या पाहिजेत. अफलातून फलंदाजी आज या मैदानावर पाहायला मिळाली. चौफेर टोलेबाजी त्यांनी केली आणि या षटकारानं धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 66 वर. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे ती अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक.
एकच दिलाय ना. क्रिकेटचा महासंग्राम रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित ही रायगड 40+ प्रीमियर लीग आपण इथे अनुभवतोय. शेवटचा सामना आजच्या दिवसातील पहिला दिवस आहे. खरं तर आज शिवम टायगर्स टेंबोडे कॅप्टन दादा भोईर, अप्पा वॉरियर्स रोहा कॅप्टन विनोद वाटकरे, नंदादेवी नांदगाव पनवेल कॅप्टन केतन मेहर आणि एनडीआर वॉरियर्स नावे रोहा कॅप्टन योगेश पवार अशा 4 टीम या मैदानावर खेळल्या आणि त्यामधून आता अस्तित्वाची लढाई म्हणजे या स्पर्धेमधून शिवम टायगर्स टेंबोडे कॅप्टन दादा भोईर ही टीम बाहेर गेलेली आहे. नंदादेवी नांदगाव पनवेल कॅप्टन केतन मेहर हा संघही बाहेर गेलेला आहे आणि आता या 2 संघादरम्यान विनोद वाटकरे अप्पा वॉरियर्स रोहा आणि एनडीआर वॉरियर्स नावे रोहा योगेश पवार कॅप्टन असलेल्या टीम मध्ये संघर्ष सुरू आहे. सुंदर असं मैदान दोन्ही रोहा. खरं तर कोकण म्हणजे कॅलिफोर्निया आपण म्हणतो. महाराष्ट्राचा नव्हे तर रायगडचा नव्हे तर महाराष्ट्राचा हा कॅलिफोर्निया आहे, जिथे समुद्र किनारे आणि अगदी सफेदशार वाळू, माडाची झाडं, ताडाची झाडं, सुपारीची झाडं, आंब्याच्या बागा आणि अशा या कोकण पट्टीतील हे दोन्ही संघ आहेत. तळ्याचे दोन्ही संघ इथे हजर आहेत. आमचे विनायक महाडकर आणि नैनेश पाटील हे 2 खेळाडू इथे खेळणार आहेत. सुरेंद्र गावंड यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. हिराशेठ भोईर यांनी या आयोजनासाठी 5,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. शिंदे सरकार आलेले आहेत आणि पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते सूरज पाटील. पहिला चेंडू 48+ खेळाडूंना सुरुवात करायला पाहिजे, हा नियम आहे आपला. त्यामुळे 48+ आमचे आहेत फलंदाज राजेश चौहान आणि इकडे दीपक गंबे उभे आहेत, ज्यांनी 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आहे. सूरज, बघूया सूरज काय करणार. सूरज पाटील पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षक धावतायत आणि हा झेल काय घेतला नाही, घेता आला नाही की घेतला नाही देव जाणो. मात्र या चेंडूवर मिळतात त्या एकूण 2 धावा. या 2 धावांनी खातं खोललेलं राजेश चव्हाण यांनी धावसंख्या जाऊन पोहोचतीये. अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा संघाची 2 बिनबाद 2 अशी धावसंख्या. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. हा फटका सजवलेला आहे, मात्र हाही झेल घेतलेला नाहीये. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रन हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 3. प्रति षटक 17 धावांची सरासरी राखायची आहे. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 षटकार मारावेच लागतील फलंदाजांना, तरच या मॅच मध्ये त्यांचं अस्तित्व टिकून राहील. ते अप्पा वॉरियर्स खैराळे रोहा संघाचं. योगेश पवारनं खूप मोठी धावसंख्या उभारलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे ती फलंदाज दीपक गंभीर न चौकारानं.
स्ट्राईक मिळालेला आहे दीपक गंभेंना. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. आणि जरा स्पीडअप करा प्लीज योगेश पवार साहेब, कारण वेळ नंतर मग अंधार होईल. चंद्र पण आता आलेला आहे बराचसा वर. सूर्य अस्ताकडे चाललेला आहे, गेलेला अगदी जात चाललेला आहे. तर अशा वेळेला जरा स्पीडअप करा, टाइमपास होऊ नये अशी आयोजकांची विनंती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. दीपक गंभे चौकारानं आपल्या इनिंगची सुरुवात केलेली आहे. सूरज टू दीपक. हो रिव्हर्सिपचा वॉर्ड ऑफ फिल्डिंग. वा एक्सलंट फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ती या इंडियन वॉरियर्स नावेरोहा संघाकडून. गोळीच्या वेगाने चेंडू चाललेला असं वाटलेलं रिव्हर्सिपचा हा चौकार मिळेल, मात्र पडून झडून अगदी लोळून हा चेंडू अडवला तो क्षेत्ररक्षकांना आणि या चेंडूवर मिळते ती दीपक गंभेंना फक्त 1 धाव. सूरज तयार. राजेश चव्हाण फुलटॉस चेंडू राजेश चव्हाण यांनी मारलाय. म्हणजे जर आपण ग्राफ बघितला त्यांना घेण्यात आलेला आहे. हे 500 वालेच भारी ठरलेले आहेत आहे ना तळ्याचे हे खेळाडू. ते पण म्हणाले आम्ही काय कमी नाही आहोत, हम भी किसी से कम नहीं. नैनेश पाटील पुन्हा एकदा तयार. सूरज पाटील 15,000 पॉइंट्स ना सूरज पाटील ना घेतलेलं. आणि हा चेंडू ओव्हर पिच आहे, गंभेंचा झेल आहे आणि हा झेल घेतलाय, टिपलाय झेल. दीपक गंभे बाद. अतिशय सुंदर असं आयोजन, नीटनेटकं नियोजन या रायगड 40+ प्रीमियर लीगचं आपण पाहतोय. व्यासपीठावर पाहुणे बसलेले आहेत आमचे आदरणीय अशोक बोआ पाटील, त्यांच्या समवेत चंद्रकांतजी नावडेकर, बाजूला अनिल दादा पाटील बसलेले आहेत. आमचे शिंदे सरकार ही इथे व्यासपीठावर बसलेले आहेत, सुरेश शिंदे. आणि नवीन फलंदाज मैदानात गेलेले आहेत ते स्वतः कर्णधार विनोद वाटकरे मैदानात पोहोचलेले आहेत. आता कर्णधार इनिंग खेळावी लागणार. कॅप्टन्सी इनिंग नुसतं कॅप्टन म्हणून मिरवायचं नसतं तर ते सिद्ध करायचं असतं. हे महेंद्रसिंग धोनीनं दाखवलेलं आहे तमाम सर्व विश्वाला. आता वेळ आलेली आहे ती विनोद वाटकरांवर. विनोद वाटकरांनी आल्या प्रहार केलाय. वॉट अ बॅटिंग. वा आल्या षटकार ठोकतायत तर विनोद वाटकरे. जबरदस्त प्रहार केलेला आहे तो विनोद यांनी. हो मात्र विनोद यांना आता बांधून ठेवलेलं होतं. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. मागची जी रायगड 40+ झाली होती ती याच संघानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. एनडीआर वॉरियर्सला संघ मालक लहू खेडेकर आणि अप्पा महेकर हे एकत्र खेळलेले. मात्र आता या सामन्यामध्ये आपल्याला एकमेकांविरुद्ध हे मालक तरी आता सध्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे परिस्थिती बघा कशी आलेली आहे. गेल्या वेळेला एकत्र होते त्यावेळेला नंबर आलेला आणि आता कोणत्या तरी एकाचा नंबर म्हणजे सुपर 8 मध्ये जाण्याची चिन्ह आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि लॉट्स पण आपण लकी ड्रॉ पद्धतीने काढलेले. त्यामुळे या लकीली हे दोन्ही संघ आजच्याच दिवसामध्ये खेळण्यासाठी आमने सामने झालेले आहेत. हा चेंडू मारायचा होता, बॅटची कडा घेतलेली आहे, 1 धाव घेतलेली आहे आणि ती ही धावून पूर्ण होते की काही पंच सांगणार आहेत बघूया. पंच आता इथे निर्णय देणार आहेत. विनोद वाटकरे आणि राजेश चव्हाण मैदानात आणि ही रन नाहीये असं सांगतायत. हा चेंडू निर्धाव चेंडू म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेला चिटकून उभं केलेलं आहे. इक्के दुक्के से अभी कुछ होने वाला नहीं है.
माहिती आहे राजेश चौहान प्रयत्न करतायत पण 48+ आहेत त्यामुळे त्यांच्या पण मर्यादा काहीतरी आहेत. प्रयत्न सुरू आहे त्यांच्याकडून आणि हाही झेल सुटतोय आणि हाही चेंडू जातोय तो निर्धाव. राजेश चौहान यांना आता त्यांनी चक्रव्यूहात टाकलेलं दिसतंय. 6 चेंडूमध्ये त्यांनी धावा केलेल्या आहेत त्या 5 48+ आहेत परंतु त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि तिकडे उभे आहेत ते विनोद वाटकरे. हा ही चेंडू मारलाय हवे ते झेल होईल का. आता घेतलाय आता झेल टिपलेला आहे आणि राजेश चौहान बाद होत आहेत तंबूच्या दिशेनं रवाना. डीजे बराचसा पल्ला पार करायचा आहे. खूप अंतर गाठायचं आहे ते आप्पा वॉरियर्स खैराळे रोहा संघाला. विनोद वाटकरे आता प्रतीक्षेमध्ये आहेत की मला मारायला चेंडू येईल कधी, मी मारेन कधी. मैदानात उतरले ते संतोष दक्षिकर मैदानात उतरलेले आहेत. बघूया संतोष दक्षिकर कशी फलंदाजी करणार. सचिन कोळी गोलंदाजीच्या मार्कवर 5500 पॉइंटला संतोष दक्षिकर यांना घेतलेलं. बघूया हे 5500 पॉइंट्स कसे वसूल करतायत. स्वतः कर्णधार अजूनही आहेत विनोद वाटकरे. स्ट्राईक मध्ये उभे आहेत. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू तटवलाय गॅप मध्ये आणि गोळीच्या वेगाने हा चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 45 धावा म्हणजे खूप मोठं लक्ष्य आहे, खूप मोठं टार्गेट आहे परंतु अशक्य नाहीये. जर का प्रयत्न केले तर होऊ शकतात. सचिन कोळी तयार आहे. फुल टॉस मिड विकेटला मारलाय. प्रयत्न सोडलेले नाहीयेत आणि अजून एक मारतोय षटकार तर कर्णधार विजय वाटकरे. टायमिंगचा फटका मारला. बघितलं त्यानं की फुल टॉस चेंडू येतोय आणि तोही अंगावर येतोय. अशा अंगावर आलेल्या चेंडूला सरळ सीमारेषेच्या पलीकडे धाडलं. षटकार नाही तर 8-10 म्हणायला काहीच हरकत नाहीये. खरं तर बाउंड्री पण लांब आहेत, थोडी विकेट पण थोडीशी लांब दिसते. तरी अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा फलंदाज एक चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. पहिलं षटक सूरजने चांगलं टाकलं, 10 धावा दिल्या. दुसरं षटक नैनेशने त्याच्यापेक्षा चांगलं टाकलं, 8 धावा दिल्या. आणि तिसरं षटक सचिन कोळीचं महागडं. हा चेंडू सचिन आता काढलेला आहे. सचिन पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही. त्यानं बघितलं की ऑनसाइडला फटके लागतायत. अपस्टम आणि अपस्टमच्या बाहेर त्यांनी लाईन आणि लेन ठेवली. टप्पा पडल्यानंतर चेंडू उडाला पण नाही, खालीच राहिला. यष्टी रक्षक अगदी यष्ट्यांना चिटकून उभे आहेत. सबर चेंडू आला की लगेच ते हातामध्ये पकडतायत. एक्स्ट्रा धावा द्यायला तयार नाहीये. सचिन तयार आहे. हा चेंडू भिरकावायचा होता, थोडा शॉर्ट ऑफ लेंथ होता मात्र खाली राहिला. अपेक्षेपेक्षा खाली राहिला विनोद यांच्या, त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात आला नाही. संधी प्रकाशाचा काळ आहे, थोडस विजन आहे तर थोडस सूर्य अस्ताकडे गेल्या कारणानं या आपल्या संधी प्रकाशाच्या काळामध्ये आपण हा सामना खेळवतोय. रोज एकच टीम जाणार आहे पुढे, त्यामुळे ही अस्तित्वाची लढाई आहे. डू ऑर डाय ची मॅच आहे ती दोन्ही या रोहाच्या संघांमध्ये. फुलटॉस चेंडू मारलाय. चेंडू बरोबर टायमिंग नाही जुळलं. या चेंडूवर एकच सिंगल रन मिळतेय. अतिशय चांगली कामगिरी एनडीआर वॉरियर्स नावे रोहा योगेश पवारच्या सर्व खेळाडूंनी केलेली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं, गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी पण चांगली केलेली आहे.
आणि आतापर्यंत तरी आपलं अस्तित्व त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. हा चेंडू कोळी यांचा, विनोद मारायच्या तयारीमध्ये होते, ओळखतात ते एकमेकांना. दोन्ही एकाच एरियातल्या प्लेयर्स आहेत, दोन्ही टीम्स एकाच एरियातले, दोन्ही मालक गेल्या वर्षी ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये पटकावलेलं त्या टीमचे दोन्ही ओनर्स आहेत. त्यामुळे आता या दोन्ही ओनर्स मध्ये म्हणजे अप्पा मयेकर आणि लहू खेडेकर या दोघांमध्ये हा सामना आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, जिंकायला 36 धावा पाहिजेत. म्हणजे 6 षटकार, 6च्या 6 षटकार मारण्याची करामत करावी लागणार आहे. आणि असं कधी झालं नाही असं पण नाही. 6 चेंडू मध्ये 37-38 धावा करण मडवीनं काढलेल्या आहेत पनवेल मध्ये, किंजल ट्रॉफी मध्ये. म्हणजे 6 षटकार मारले तरी मॅच टाय होईल, होणार नाही. आणि हा चेंडू भिरकावलाय फाईन लेगच्या दिशेनं. सूरज येत आहेत धावत, एका हाताने चेंडू अडवतायत, चेंडू फेकतायत, तोपर्यंत मिळतीये ती एक सिंगल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी पाहिजे 36 धावा. योगेश पवार पण स्लो टाकतोय, स्लो चेंडूला मार बसलाय. हा चेंडू जातो शेखर यांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. षटकार आहेत कारण धावा पण खूप झालेल्या. धावांचा डोंगर 66 धावा केलेला, 67 धावांचा डोंगर केला आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये एकूण 51 धावा आल्या आणि त्याच महागात पडलेल्या आहेत रुपेश भाभी आणि जयेश यांच्या गोलंदाजीवर. हा चेंडू यॉर्कर बर्डन आहे. मानसिक दबाव जेव्हा असतो तेव्हा तुमच्यामध्ये शारीरिक क्षमता असेल तरीही मग काही फायदा होत नाही आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस मानसिक प्रेशर आलेलं आहे. योगेश मात्र सहज फक्त 4-5 पावलं येतोय, चेंडू टाकतोय, फुलटॉस चेंडू टाकला जातोय आणि हाही चेंडू जातोय 6 धावांसाठी. आता षटकार चौकार गेले तरी तेवढाचा फरक पडणार नाही. तो अप्पा वॉरियर्स खैराळे रोहाला पण आणि एनडीआर वॉरियर्स नावे रोहाला पण. डीजे 2 चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक, जिंकायला पाहिजे 24. मारलाय हा पण षटकार मारलाय. योगेश पवारना माहिती आहे की आता आपल्याला फक्त सरळ चेंडू टाकायचा आहे, सरळ चेंडू आपल्याला फक्त टाकायचा आहे, तो वाईट टाकायचा नाही, आपल्याला नो टाकायचा नाही. आणि हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय. किती धावा बघूया, 1च धाव. आणि हा सामना जिंकलेला आहे तो एनडीआर वॉरियर्स नावे रोहा, कॅप्टन योगेश पवार आणि संघ मालक लहू खेडेकर या संघानं विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. सुपर 8 मध्ये एनडीआर वॉरियर्स नावे रोहा संघ जाऊन पोहोचलेला आहे. या सुपर 8 मध्ये पोहोचलेल्या संघाचं मनापासून हार्दिक अभिनंदन. शेखर भगत ठरतोय मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट. 9 चेंडू मध्ये 44 धावांची धुव्वाधार खेळी करणारा शेखर भगत ठरतोय तो सामनावीर. मी विनंती करतो आमच्या पाहुण्यांना, चंद्रकांतजी नावडेकर आणि अशोक बोवांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ह्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शेखर भगत याला प्रदान करावा. या शेखर, धावत या, कारण त्याचे हकदार आहात तुम्ही. अगदी वेळेवर जेव्हा संघाला गरज होती, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा फक्त होत्या त्या 15, परंतु त्यानंतर तुम्ही जो स्पीड पकडला, तुम्ही जो धावांचा डोंगर रचला, तुम्ही जी धावांचा जो पाऊस या मैदानावर पाडला, तो अफलातून असा पाऊस या मैदानावर तुम्ही पाडलेला आहे. तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. पेन क्रिकेट मधील एक स्टार खेळाडू, मला असं वाटतं भूषण यांच्या बरोबर पण खेळलेले आहेत ते शेखर.
पेंटचं जे मैदान आहे, ज्या पेंटच्या मैदानावर कित्येक वर्ष आपल्या खेळाचं सातत्य त्यांनी ठेवलेलं आहे, ते शेखर भगत ठरतात मॅन ऑफ द मॅच. शेखर, कसं वाटतंय?